मिथ्याक्षर ब्रह्म व्यवहारं मामुस्मरं स प्रयाति त्यजन् देहं समति स यान्ति परमागति तैसे ओम हि स्मरो सरी आणि तेथीची प्राणुपुरे मग प्रणवाती उरे पूर्ण घन जे मनोनी प्रणव एक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरता साता या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावतयाये परवते अनिक पावणे नाही हेच अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये नाहे स्मरण मग होये काय सावरी इंद्रिय अनुघडू पडिलिया जीवाचे सुख बुडालिया आत बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे ते वेळी बैसवाचे नि कवणे मग कवन निरोधी करणे देत कायाचे नि अंत करणे प्रणव स्मरावा तरी आगा ऐशिया ध्वनी जने धारा देशी हो म्हणे पैनित्य सेविला मी निधानी सेवको होय ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचे उच्चारण करीत माझे स्मरण करीत जो देहाचा त्याग करून जातो तो परम गतीला प्राप्त होतो त्याचबरोबर ओम ओम हे ध्यान संपते आणि त्या मूर्धाकाशात प्राण लीन होतो मग प्रणवाच्या पलीकडे जे उरते ते पूर्ण आनंदघन असते म्हणून प्रणव हे एक ब्रह्माचे नाव आहे आणि हा प्रणव एक अक्षर ब्रह्म आहे जो प्रणव माझे श्रेष्ठ प्रतीक आहे त्यामुळे माझे स्मरण ध्यान करीत असता जो या प्रकारच्या अवस्थेत देहाचा त्याग करतो तो ज्या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठ अशी प्राप्ती नाही अशा मला प्राप्त होतो हे माझे त्रिकाल सत्य स्वरूप आहे अर्जुना याबाबत तुझा विश्वास चित्तात यत्किंचित शंका निर्माण झाली असेल तर ती स्मरण केले असता परमगती प्राप्त होते मी म्हणत आहे परंतु अंतकाळी स्मरण कशाने घडते कारण अखेरच्या वेळी शरीर अवयांनी कोणतेही कार्य घडण्याची स्थिती प्राप्त झाल्यानंतर जगण्याचे सुख आणि दुःख सागरात बुडाल्यानंतर त्रिदोष म्हणजे भ्रम मूर्छा इत्यादी मरणाची चिन्हे हातबाहेर उघड झाल्यानंतर त्यावेळी काहींनी पद्मासन घालून उत्तराभिमुख बसावे काहींनी इंद्रियाचा निरोध करावा त्यावेळी अंतःकरणाने तणावाचे ध्यान तरी कसे करावे तर अर्जुना अशा शंकेला कदाचित तू अंतःकरणात जागा देशील तर ती शंका मनात आणू नकोस कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्याची सेवा करतो बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि 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 केशव माधव गोविंद बोल हरि हरि
शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वर भगवंताच्या कृपेने, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या अनुष्ठान परंपरेप्रमाणे अतिशय पवित्र असं महिना आहे, श्रावण महिना आहे. आपले जे भारतीय संस्कृतीमध्ये जे 12 महिने आहेत हे 27 नक्षत्रावर अवलंबून आहे. चैत्र मास सुरू होतो गुढीपाडव्यापासून. आपलं भारतीय संस्कृतीचं नवीन वर्ष आहे. 1 जानेवारी हे इंग्रजी नवीन वर्ष आहे, हॅपी न्यू इयर. तसं नाही आपलं. चैत्र महिना जो असतो त्यावेळेस चित्रा नक्षत्रात पौर्णिमा असते. वैशाख मास जो असतो विशाखा नक्षत्रामध्ये पौर्णिमा असते. ज्येष्ठ महिना असतो तर ज्येष्ठ नक्षत्रामध्ये पौर्णिमा असते. पौर्णिमेपासून काही लोकांचं उत्तर भारतामध्ये महिना सुरू होतो. उत्तर आषाढ नक्षत्रातून आषाढ महिना सुरू होतो आणि श्रावण नक्षत्रात ज्यावेळेस पौर्णिमा येते त्यावेळेस श्रावण मास राहतो. प्रत्येक 12 महिन्याचे 12 नक्षत्रावर आणि आधारित असं पंचांग शास्त्र आहे. म्हणून द्या हो, श्रवण नक्षत्र खूप चांगलं आहे. नवीन कपडे परिधान करण्यासाठी, शुभकर्म करण्यासाठी हे जे लोक पाहतात द्या हो, त्यांचं जीवन सुखी होतं. म्हणून द्या हो, आपल्याला ज्ञात नाही, आपल्याला तेवढी माहिती नाही किंवा आपल्याला त्याचे वाचन नाही. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी या श्रावण महिन्यामध्ये जेवढं काही धार्मिक कृत्य करता येईल, जेवढं काही चांगलं कर्म करता येईल, जप तप अनुष्ठान पारायण हे सांगण्याचं हे चातुर्मास महात्म्यामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून या श्रावण मासाच्या अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये आपण सर्व सहभागी झालात. सर्व अनुष्ठानार्थी विश्वत मंडळ, ज्येष्ठ वरिष्ठ, बालगोपाल, बालकन्या, महिला मंडळ सर्वांना मातृशक्तींना आणि व्यासपीठावरून माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री परशुराम गिरजी महाराज, श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री अभय महाराज, श्री वैभव महाराज, सगळ्या हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. हेमंत भाऊ आहे, उमेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, सुनील भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, संतोष भाऊ आहे. सर्वांना प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला धन्यवाद आणि नमस्कार आहे. त्रिवार नमस्कार आहे. तुमच्या अत्यधिक श्रद्धेला विशेष आणि विशेष अतिशय आणि चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन करणारी संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ, तरुण भक्तमंडळ. तरुणाचंच काम आहे महाराज, आयोजन नियोजन करायचं. म्हातारे माणसाने फक्त मार्गदर्शन करायचं वयोवृद्धांनी, कारण त्यांच्याजवळ अनुभवाची शिदोरी आहे. आणि कार्यकारासाठी तरुणाचीच गरज आहे. काठी टेकणाऱ्याला कुठं झाडता येणार आहे का? चांगले चांगले वकील, इंजिनियर, मोठमोठे ऑफिसर सेवा करून राहिलेत. वकील साहेब असो, खैरे साहेब असो, ताडणे साहेब असो, मोठमोठे सगन शेतकरी ताटं धुवून राहिलेत, उष्ट काढून राहिलेत. द्या हो, ही सद्गुरू जनार्दन स्वामीची सेवा आहे. जनार्दन स्वामीने सांगितलं, आम्ही विद्यार्थी असताना
बाबांनी मांडलेल्या कार्यामध्ये तुम्ही एक क्षण जरी दिला तर त्या काळाची टाप नाही तुमचं आयुष्य वजा करेन. शिवाय आणखीन एक पावलं जरी वाढलं तरी त्या पुण्याचा क्षय होणार नाही, असं पुण्य मिळेल. विद्यार्थी असताना जनार्दन स्वामी आम्हाला सांगायचे. विद्यार्थी लोकांनी ऐकलं पाहिजे. द्या हो पाहत जनार्दन स्वामी पुढं म्हणायचे, ओवी माग विद्यार्थी म्हणायचे. तुम्ही पाहिलं असेल बाबाजींच्या प्रवचनात लहान लहान विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे. अनुष्ठान असलं का आमच्या विद्यार्थ्याला दिवाळीची सुट्टी असते, अक्षत्रियाचं अनुष्ठान असलं तर उन्हाळ्याची सुट्टी. म्हणून देवा तर तुम्ही सर्व विद्यार्थीच आहात, आम्ही पण विद्यार्थीच आहोत. विद्या अर्जन करणारा विद्यार्थी, अध्ययन करणारा विद्यार्थी. तुम्ही आम्ही सर्व विद्यार्थीच आहोत. जनार्दन स्वामी आपले शिक्षक आहे, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. शिक्षकाचं नाही ऐकलं तर कसं होईल. आणि म्हणून देव या नित्यनिवेदेचं महत्त्व पाहत असताना आपल्या नित्यनिवेदेमध्ये प्रथम श्लोक आहे, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हा ऋग्वेदातला श्लोक आहे. ऋग्वेदामध्ये 10,017 आणि श्लोक आहेत असं मानलेलं आहे. कमी जास्त असेल, वाचण्यात कमी होऊ शकतं. 4 वेदाचे प्रत्येक किती रुची आहेत म्हणजे श्लोक किती आहे असं विश्लेषण आलेलं आहे कल्याण मासिकमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचे पण आणखीन उपवेद आहे. त्या ऋग्वेदामधला हा मंत्र आहे आणि त्याच्यातलं पहिलं अक्षर ओम आहे. ओम हे आद्याक्षर आहे. हे भगवान शंकराच्या मुखातून निघालेलं प्रथमाक्षर आहे. ओम याचं 3 अक्षरानं सर्व विश्वाची भाषा त्याच्यामध्ये सामावलेली आहे. सर्व धर्मामध्ये याचा उच्चारच आहे. ओम अक्षर म्हणलं की ओम आलं. मग कोणत्याही धर्माची प्रार्थना असो काही असो त्याच्यामध्ये हे 3 अक्षरं असतात. दुसऱ्या भाषेत असो, इंग्रजीमध्ये असो, वेगवेगळ्या प्रकारची भाषा आहे. सगळ्यामध्ये हा प्रणव आहे. हे एक अक्षर ब्रह्म आहे. हे भगवंताच्या मुखातून अगोदर निघालेलं आहे. विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयहरणम पंचवक्रम त्रिनेत्रकम. म्हणून योगशास्त्रामध्ये आणि आता विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की ओम या शब्दाचा दीर्घ उच्चार केला तर शरीरामध्ये 72,000 नाड्या म्हणतात. त्या 72,000 नाड्याचं रक्ताभिसरण शुद्ध होतं. ओम हे नित्याक्षर आहे. म्हणून जेव्हा ओमचा दीर्घ उच्चार करतात योगाभ्यास करणार लोक जोपर्यंत आपला श्वास पूर्ण होत नाही तोपर्यंत असं जर अभ्यास केला तर BP असो, काय म्हणतात त्याला, रक्तदाब असो, मधुमेह असो, बऱ्याच लोकांचा परिहार होऊन राहिला. तुम्ही ऐकताय परमपूज्य रामदेवजी महाराजांनी 221 देशामध्ये आणि योगाचा अभ्यास झाला. आता 20 जून योग दिन संपूर्ण विश्व साजरा करतं. सगळ्याला कळलं की हे काही नुसतं अध्यात्मच नाही, याच्यामध्ये विज्ञान पण आहे. म्हणून 7वा अध्याय ज्ञान विज्ञानम संयुक्तम आणि 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. म्हणून देव नीट लक्ष देऊन ऐका, झोपू नका. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे देवाचे जन्मस्थान. हे देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. मग हे ओम हा शब्द ज्याचं जी देवता आवडीची आहे, भगवान गणेश असो, भगवान पांडुरंग असो,
भगवान शिव असो त्यांच्या पुढं लावून मग भजनं करतात किंवा विशिष्ट प्रकारचं उच्चाराचे मंत्र करतात. ओम गण गणपते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विठ्ठलाय नमः वगैरे वगैरे. पण हे अक्षर लागलं की तो महामंत्र होऊन जातो. आणि म्हणून तसा ओम म्हणण्याचा अधिकार वेदाने सर्वांना दिलेला नाही. कारण हे ओम हे अक्षर ब्रह्माचं प्रतीक आहे. म्हणून याच्या दीर्घ उच्चारणानं योगाभ्यास करतात लोक. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही 7 चक्र आहेत त्याचं भेदन केल्यानंतर जसं संत चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. ते आपलं प्राण ब्रह्मांडात नेऊन ठेवायचे. मृत्यू आला की शरीरात प्राणच नसायचा. म्हणून ते 1400 वर्ष जगले. योगाचा अभ्यास असा असतो. अजूनही एक साधा सांगतो तुम्हाला की वासुदेव नावाचं एक साधकग्रस्त होतं मध्य प्रदेश. नर्मदा परिक्रमा केली. घरचं प्रपंच मुलंबाळं चांगले झाले त्यांच्या स्वाधीन करून दिला आणि अशा दिव्य महापुरुषाचं दर्शनासाठी निघाला. हिमालयात गेला. हिमालयाच्या पुढं केदारनाथ आहे. केदारनाथच्या पुढं आणखीन बुडा केदार वगैरे तिकडं भागामध्ये गेला. उत्सुकता साधू संत पाहायची. 2 मित्र होते त्याच्याबरोबर. ते एका गुहेत शिरले. ते एक जण घाबरला आणि 2 जण पुढे गेले. दुसरा पुढे गेल्यानंतर घाबरला. तो म्हणे आता जाऊ दे आपलं प्रपंच झालेलं आहे जाऊ काय हो. पुढं गेला. पुढं जाता जाता 2 किलोमीटर गेला तरी ती गुहा संपना. रात्र झाली का दिवस झालं काही समजायला मार्ग नाही. थकला झोपला परत उठला. दुसरा दिवस पण चालला. दुसऱ्या दिवस चालल्यानंतर पुढं ती गुहा संपली. त्याच्या पुढं परत एक अशी गुहा लागली. 3 दिवस झाले अन्न पाणी नाही काही नाही. मग त्या ठिकाणी एक महात्मा बसलेला होता. त्यानं साष्टांग नमस्कार केला. जटाजूटधारी महाराज होता. आत्ताच आहे जस्ट आत कलियुगातलं आहे. कल्याण मासिकमध्ये आलं आहे. अशी जिज्ञासा पाहिजे महाराज. तुम्हाला काल सांगितलं का अर्थाची जिज्ञासा आणि ज्ञानी. साधा माणूस पण उत्सुकता. कारण साधू संताचं दर्शन घेतल्यानंतर देवाला आनंद होतो. कारण संत ही माझी रुपडी आहे. देवतेची संत, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. त्यानं साष्टांग नमस्कार केल्यानंतर त्या महात्म्याने विशिष्ट प्रकारचा वास असतो आपल्या शरीराला, प्रत्येकाच्या शरीराला. त्यांना तो वास आला. त्याने डोळे उघडले. अरे बेटा कैसा आया इधर. फार दुर्गम स्थान आहे. तू आला कसा. आणि महाराज काही नाही. केवळ आणि केवळ तुमच्या दर्शनासाठी भोळा भाळा भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग. भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग. होनिया गेलो त्यांच्या नाम मृदंग. होनिया गेलो त्यांच्या नाम मृदंग. भोळा भाव वासुदेवच नाव बिचारायचं. बेटा राम का राज्य का हो गया. राम राज्य संपलं का म्हणे. आणि बाबा हे कलियुग आहे. 4 युग होऊन गेले. राम जन्म होऊन आता 4 युग. कोणी म्हणतं 5 लाख वर्ष झाले रामरायाचं जीवन. हो गया रामजी का राज्याभिषेक हो गया. सगळं झालं म्हणजे महाराज 3रं युग आहे. कलियुग म्हणजे त्रेता द्वापार कली. सत्य त्रेता सत्य द्वापार 4 युग होऊन गेले म्हणा. कलियुग चालू आहे. ऐसा आहे बेटा. 3 दिन हो गए तो भूखा है. त्याने एक कंद काढला. तो कंद ते अग्नीत टाकला. असं फोडला त्याला. असं खाली केलं. साबुदाण्यासारखं खाली पडलं. आणि ते त्याला खायला दिलं. बेटा अभी तुझे कभी भूक नाही लगेगा.
जाओ, दर्शन हो गया ना, जाओ. किसी को परत सांगायचं नाही इकडं कोण तुला भेटलं ना काय. राम जन्मापासून किती 5 लाख वर्ष झाले. कोण म्हणतं दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकत नाही. असाध्य ते साध्य करिता साहसन तुका म्हणे अभ्यास. आताची घटना आहे. मला नाही वाटत तो परत आला असेल हिमालयातून. पुढचं नाही सांगितलं नाही त्यांनी, लिहिलं नाही. मला सांगायचं की एवढे ताकद आहे महाराज आहे ओमाक्षरामध्ये, जप करत बसतात. काही खाण्याचं भान नाही, कशाचं काही नाही. आहे त्यांना दिव्य औषधी माहिती आहे. आताचे आदिवासी भागामध्ये मंदाकिनी नावाचे महाराज होऊन गेले. ते गावात नसे राहत, ते झाडावर राहायचे. झाडावर राहत त्यांना विशिष्ट प्रकारची वनस्पती माहिती असते. माझं दर्शन झाले देवाच्या कृपेने, बाबाजींच्या कृपेने. जनार्दन स्वामीचं पण झाले. ते अशी मुळी राहायची, ते फक्त दात खाली करायचे. असे दात पडलेले होते, 2-3 दात होते, बस काही खायचे नाही. वृद्धावस्थेमध्ये एक शिक्षकाच्या घरी राहिले. आपल्या गुरुबंधूंनी सांगितलं बाबा असे असे महात्मा आहे, त्यांच्या दर्शनाला चला. आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो. फार तपस्वी, फक्त अंगाला कातडी चिटकलेली, असे अस्थिपंजर झालेले, पण जटाजूट एवढं. बाबाजीचे पण जटा 4.5-5 फूट होते महाराज. जनार्दन स्वामीने जसं घराच्या बाहेर त्याग केला ग्रहाचा आईचे महानिर्वाणानंतर, तसं अंगाला शस्त्र लावलं नाही. नखं जरी काढायचे असले तर आमच्या सारेकडे सांगायचे नखनच नखं काढायचे, पण शस्त्र नाही लावलं. किती तपस्वी होते महाराज. म्हणून जनार्दन स्वामी हे तपस्वीची गादी आहे. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्तांचे कल्याण. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्तांचे कल्याण. त्यांच्या दर्शनी आज चला जाऊ रे, त्यांच्या स्पर्शाने पावन हो रे. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्तांचे कल्याण. म्हणून द्या हो असे तपस्वी महाराजांच्या मुखातून, बाबाजींच्या मुखातून निघालेले हे वेदवाक्याचे महाराज. आणि म्हणून ओम हे आद्याक्षर. ओम असा दीर्घ उच्चार केला की अशा 72,000 नाड्या होतात. एकानं लिहिलं ते माधुगिरी वारवात, ते खरं आहे हो. पण सकाळी सकाळी ओ उठा असं म्हणल्यानंतर 72,000 नाड्या परत झोपतात. ओ उठा म्हणजे कोण टिंब म्हणजे ओ उठा, तेव्हा सगळ्या नाड्या शांत होऊन जातात. काही त्याच्यामध्ये उत्तेजन राहत नाही. आणि आणखीनही गोड बोलली सकाळी सकाळी, समजून जायचं का आपलं खिस्सा आज कापले जाणार आहे. कळलं का तुम्हाला आज काय तारीख आहे? आज 30 तारीख आहे. कळलं का तुम्हाला आज 30 तारीख आहे, 30 जुलै आहे. अरे मला झोपून दे ना. तुम्हाला कळलं नाही, मग माझ्यावर काय तुमचं प्रेम आहे? माझा वाढदिवस तुम्हाला मग कळत नाही, माहीत नाही. अरे हा बरं झालं तुझा वाढदिवस, काय पाहिजे तुला? सुरू झालं. बरं नाही देवात, मग रात्री वर्णात मिळत जास्त. काहीतरी सरप्राईज मी पण तुम्हाला देणार आहे. उठले, यांचा आंघोळ बिंघोळ झाले, देवपूजा झाली आणि 7,500ची पैठणी घालून आली. हे पास तुम्हाला सरप्राईज. त्यांना वाटलं मला काही देणार आहे वाढदिवसाच्या निमित्तानं. ती स्वतःच घालून आली. असं असतं संसारात, हा आनंद आहे. नाही असं नाही. संसार करावा नेटका, दिसून नाही तर फाट करावं. संसार जरूर प्रेम करावं. जीवस्य कंठस्य प्रेम करावं पत्नीवर, फक्त आपल्या पत्नीवर, दुसऱ्यावर नाही. आणि म्हणून देव ओम हे अक्षर नित्य आहे, त्याचं नित्य स्मरण केलं पाहिजे. म्हणून आपल्या विधीमध्ये पहिलं अक्षर, मला विचार करा तुम्ही शिकलेला असाल, सद्गुरू जनार्दन स्वामीचं शिक्षण, बाबाजीचे प्रवचनसुद्धा आहे की माझं शिक्षण 2रीपर्यंतच आहे. पण काय देवाची करणे महाराज, काय भगवंताची कृपा आहे. एवढं अध्ययनाचं कसं काय त्यांना, आता हे काय एका जन्माचं नाही म्हणा,
पण दुसरी शिकलेला माणूस वेद वाचू शकतो का? तुम्ही आता नाशिकला राहता, वेद मंदिर कोणाला माहिती आहे? त्र्यंबक रोडवर वेद मंदिर आहे, परमपूज्य आणि काय महाराज ते महाराजांनी काढलेलं आहे, गंगेश गुरु गंगेश त्यांचं वेद मंदिर आहे. वेदाचं तिकडे 4 वेद ठेवलेले असे एवढं, एका चौरंगावर एक वेद एवढा मोठा आहे. 4 वेदाचं ते दर्शन होईल तुम्हाला. गुरु गंगेश्वर महाराज त्यांचं पण दर्शन झाले. 97-98 वर्षाचं वय होतं. आपले विद्यार्थी तिथं कामाला होतं. तेव्हा बाबा महाराज आलेले, ते तिकडं राहतात वृंदावनमध्ये कुठंतरी मथुरेला, आता आलेले, या तुम्ही दर्शन. वरच 10 अवस्थेत पडलेले होते. गेलो, दर्शन घेतलं, फार बरं वाटलं त्यांना. गोसेवा करताय, तरुण आहे. म्हणलं हा गोसेवा आहे आमच्याकडे आहे, जनार्दन स्वामीच्या परिवारातले आम्ही. त्यांना फार आनंद झाला. सिद्ध महापुरुष आहे बाई. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की तेवढं वेद कसे वाचल्यास, चांगले चांगले मंत्र म्हणतात. संस्कृती ते बरं, ती संस्कृत ख्रष्ट संस्कृती. त्या वेदातून हा मंत्र काढला. त्याबरोबर 70-80 वर्षापूर्वी वेद कुठं उपलब्ध होते. आता ठीक आहे, विज्ञानाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून प्रकाशन खूप झालं आहे, पण त्यावेळेस कुठून काढले असते, कुठून आणले असते? म्हणून द्या हो, ते जनार्दन स्वामीचे आपल्या सर्वसामान्यावर तो मामावर अनंत अनंत उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय द्यावे यास व्हावे उतराई, काय द्यावे यास व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. म्हणून द्या हो, हा ओम मृत्युंजयाय भगवान शंकराचे हा मंत्र आहे. नित्याने मी त्याचं काय महत्त्व सांगू महाराज. गेले 35 वर्षापासून दर अनुष्ठानाला सांगतो, तरी ते पूर्ण होतं असं वाटतच नाही. प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टी आहे नित्यनिमितीच्या. जनहितकारक, जनउद्धारक, नित्यनिमिती. बाबाजीने सांगितलं की बाबाची काही ताकद आहे का एवढं काढायची, पण त्या भगवान शंकराची कृपा झाली. त्यांनी हे बाबाकडून करून घेतलं तुमच्या उद्धारासाठी. बाबा जनहितकारक, जनउद्धारक, नित्य निर्मविधी. जनहितकारक, जनउद्धारक, नित्य निर्मविधी. जनउद्धारक आहे देव. किती महत्त्व आहे काय सांगू तुम्हाला. भगवान शंकराचा अमृत आहे मृत्युंजय. मृत्यूची सर्वालाच भीती वाटते. सगळ्या जडजीवाला मृत्यूची भीती वाटते. वाघ मागं लागला तर हरण किती जीव काढून पळते. शेवटी तो वाघ आहे, त्याला कमी दम लागतो, हरणाला जास्त दम लागतो, कारण ती जोरात पळते. जे माणसं जोरात पळतात त्याला जास्त दम लागतो. पहा तुम्ही, जास्त ओव्हरटेक करणारा लवकर जातो. कुठं? घरी आपल्या. पहा तुम्ही, रहदारीचे म्हणजे काय म्हणजे इतकी मोटरसायकल अशी चालवतात का विचारतच होईना. इकडून तिकडून नागमोडी गेले, धडकले जाऊन पुढचं. पुढं हिरो, मागं होंडा, आणि गप्प करीत चाललं धडकले पुढचं.
गमती जमतीचं भाग आहे. मोटरसायकलला तर राजदूत होते आपले. पांडुरंग होतं. बरंच धान्य गोळा करत निमित्तानं चाललो रस्त्यावर. एक म्हातारा आणि एक म्हातारी मागून मोटरसायकलवर आले. चालले गप्पा त्यांच्या विचारच्या. वृद्ध आहे ते साधारण आता थोडं तरुण वय असतं. त्यांच्या पुढं मी मोटरसायकल काढली. तर म्हातारीनं माग पडलं. बाबा असून माझ्या पुढं आता मोठं जाटाबिटा होत्या. त्यानं परत माझ्या पुढं मोटरसायकल काढली. रेसच चालली थोडीफार. मग आपण पण त्याच्या पुढं मोटरसायकल काढली. त्यानं सांगितलं गिरे टोपी काढली जे खुर म्हणलं जा आम्हाला असं. म्हणजे स्पर्धा कशात असावी? परमार्थात जरूर असावी. त्यानं अभ्यास केला तर आपण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करावा. त्याने सत्कार्य एवढं म्हणलं तर आपण त्याच्यापेक्षा जास्त सत्कार. संसारात ईर्ष्या नसू नये. परमार्थात आणि प्रतियोगिता ठीक आहे. आपण 2 अनुषंग आपण 4 करायचे. आपण वेगळं ग्रंथाचं अध्ययन का आपण त्याच्यापेक्षा जास्त करायचं. अशा प्रकारची ईर्ष्या ठीक आहे. पण संसारातली ईर्ष्या आता म्हातार माणूस काय करायचं. पण गमते जमते सांगतो तुम्हाला की आणि म्हणून स्पर्धा जरूर. गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. म्हणून द्या हो. ओम मृत्युंजयाय. भगवान शंकराचं एक नाव मृत्युंजय. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ग्रह भूत पिशाचाद्यम त्रैलोक्यम विचरन्ते. ग्रह दशा सगळ्याला भीती आहे याची. याच्यापासून मृत्यू येऊ शकतो. ग्रह दशा चांगली नाही. तुम्हाला 7.5 आहे. राहूची केतूची महादशा आहे. आणि घातवार घात नक्षत्र घात तिथी एकत्र मिळून आली की त्या दिवशी निश्चित घात होतो. हे जसं शास्त्र सांगतं. याची भीती सर्वांनाच असते मृत्यूची. ते जाण्यासाठी हे ग्रह त्रास देतात. ग्रह भूताची योनी आहे. पुराणामध्ये वर्णन आहे. माऊली पण वर्णन करतायत. म्हणजे भूत योनी आहे. आता ज्यांना माझा पण विश्वास नव्हता पण आमचे आईवडील मानभाव प्रांताचे असल्यामुळे आम्ही जाळ्याच्या देवाला गेलो. तिथं पाहिलं तर असे घुमायचे त्या खांबावर चढायचे उलटे पालटे वळं मारायचे. काय भानगडे काय ते विचारलं त्यांच्या लोकांनी काय प्रकार आहे. आम्ही दर्शनाला गेलो चक्रधर स्वामीच्या. त्यानं सांगितलं की याला पिशाचे लागलेलं आहे आणि ती वर जाते खाली येते. म्हणजे कोण पिशाचे लागले आता ते तुम्हाला काही मुलांना माहीत नाही. कोलाटी नावाचं पूर्वी ते सर्कस सारखं करायचे. त्यांना कोलाटी म्हणायची. ती कोणती तरी बाई त्याला लागली. ती अपघाती मेली असेल. ती त्याला लागली म्हणून ती उड्या मारते अशी खांबावर चढते बलखांब काढते. कमालाचे म्हणून तिथून आल्यानंतर ती खांबावून उतरेन शीर्षासन केलं तिनं. मी दर्शन घेऊन येऊस तर ती डोक्यावरच उभी होती. एका जणाने एका महाराजाला विचारलं की माझ्याकडं सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. मला सगळ्यांनी मानलं पाहिजे. असं काय साठी काय करू मी. म्हणे असं कर पंचवटीकारांच्या डोक्यावर उभं राहा. तुला सगळे पाहतील. सगळे मानतील तुला. काय सांगणार मग त्यासाठी. अशाला असं सांगायला. आमचे एक महाराज होते. त्यांना विचारलं एका जणाने काय महाराज तुम्हाला काय हातबीत पाहता येतो का. ते नाही बा. मग कशाला साधू झाले. त्यानं बरंच असं 2-4 प्रश्न विचारून तो कशाला साधू झाले. ते महाराज जरा अवघडच होते. तेव्हा तू जर आता प्रश्न विचारला तर गोमशीच करून टाकेन तुला. परत वळून नाही पाहिलं ते. असे पण लोक आहेत काही प्रश्न विचारतात. आणि म्हणून द्या हो मृत्यूची सर्व ग्रह भूत पिशाच्य चाद्य तर फार अवघड असतं. दुसऱ्या समाजाचे लोक अपघाती मारतात तर ते जर लागले तर लवकर निघत नाही. चाद्य म्हणतात त्याला. ग्रह भूत पिशाच चाद्यम त्रिलोक्यम विचरन्ते शिवरक्षते.
अशाच प्रकारचं जनार्दन स्वामींचं कार्य चालू होतं संभाजीनगरला. संभाजीनगरला चौकडून कोट आहे पूर्ण गावाला. आता वाढलं म्हणा, पण पूर्वी औरंगजेबची मुलगी तिथं राहायची. तिच्या नावाने त्यानं बेबीचा मकबरा बांधला. आणि त्या बेगमपुरा आहे, सगळे नाव असेच आहे. बेगमपुरा, राजा बाजार, बुड्डी लाईन वगैरे वगैरे त्यांचेच नाव आहे सर. तर एक महात्मा तिथं निपट निरंजन महाराज सिद्ध महापुरुष होऊन गेले, त्यांची तिथं समाधी. बाबाजींनी सांगितलं बाबा इथं सगळं वेगळ्या लोकांचं गाव आहे, इथं माझं नाव दिलं त्या मंदिराला. म्हणलं बाबाजी इथं ते गावाची सीमा तिथंच संपते. बेगमपुरात जी भिंत आहे तिथून पुढं ते औरंगाबादची स्थिती आहे, इथं नाही. हे निपट निरंजन महाराज तपस्वी भूमी आहे बाबाजी. म्हणजे कोण आहे रे भाऊ निपट निरंजन महाराज? आम्ही तिथून कॉलेजला जायचं होतं, त्या महाराजाला विचारलं काय चरित्र आहे वगैरे वगैरे. तर दिव्य चरित्र होतं त्यांचं. औरंगजेबच्या वेळेत ते दिव्य महापुरुष होऊन गेले. आणि कोण आहे बा तिथं महापुरुष? तो औरंगजेब त्याला भेटायला गेला. काहीतरी ते काढून टाकू त्यांचं ते कबर बिबर काय असेल ते समाधी वगैरे त्याला हाकलून देऊ इथून. आता ते महाराज बसलेले होते, भगवंताचं नामस्मरण करीत. शिवार शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा. शिवार शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा. बादशाह आला तर त्यावेळेस त्यांना थंडी आलेली होती. त्यांना आपल्या अंगावरची अशी शाल काढी अशी बाजूला ठेवून दिली. क्या कर रहे? भगवंताचं नामस्मरण करून राहिलो, पूजा पाठ कर रहे. ये क्या है, क्यों हिल रहा है? ती शाल अशी, इसमें क्या है भरा है? मैंने कुछ नहीं भरा. ऐसे ऐसे क्यों हलती है? बोले उसमें ठंडी भर के रखा है. कमालच. त्यांना उघडून पाहिले, असे खाली ठेवले की परत तडतड करायची. ते आणि अंगावर घेऊन पाय, मग तुला थंडी येते की पाय? म्हणून तू घाबरला. परत त्याने विचारलं की क्या कर रहे? ते महाराज सिद्ध महापुरुष होते. सांगितलं याच्याशी नादी लागायचं काही कारण नाही. ते भीतीवर बसलेले होते. ती भीतीवर सांगितलं चल मा, याच्याकडून नादी लागतात. ती भिंत चालायला लागली. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली तशी ती भिंत अजून आहे. आता आहे कलियुगात, आत्ताचा प्रश्न. औरंगजेबाचा काळ 1600, ती भिंत अजून आहे तिथं. त्याने सांगितलं की कठीणच काम आहे, यानं जर काही बोललं तर आपलं कामच होऊन जाईल, आपलं बजेटच होऊन जाईल. हा कार्यक्रम चांगला नाही. मागं वळून नाही पाहिलं परत. अशा प्रकारचे सिद्ध महापुरुषाची ती भूमी होती. आणि ती भिक्षा मागून यायचे. त्यांच्यानंतर त्यांचे पुजारी होते. आताचे ते निपट निरंजन महाराज म्हणते, त्यांना लखनगिरी महाराज होते, आमच्याच आखाड्याचे होते. ते बिचारे भिक्षा मागायचे, त्या समाधीची सेवा करायचे. तर एक जण वेगळ्या समाजात होता, तो त्यांची भिक्षा फेकून द्यायचा, त्यांना त्रास द्यायचा. काय करावं? 2-4 दिवसाचा उपवास पडल्यानंतर त्यांनी सांगितलं ते त्याच्या लोकांवर, तुम भिक्षा देते आहे मगर हो तो मुझे बहुत सताता है. रोयल्या होतं त्याचं नाव होतं त्याचं, रोयल्या. तो बहुत मुझे सताता है, मारता है मेरे भिक्षा. 3 दिन हो गए कुछ खाया नहीं. आता ते पैलवान लोक येतील सर्व. ते 2-3 पैलवान गेले. बाबा तुम्ही भिक्षा लेके जाओ, आम्ही बाजूला बसून राहतो भिंतीच्या कडाला. तो आला का आम्हाला सांगा फक्त. तो आला आणि त्यानं महाराज होडं केली, ती भिक्षा फेकून दिली. आणि ते 2-3 पैलवान आले महाराज. त्यांना एवढं बजेट केलं त्याचं की विचारतच सोय नाही. फार हिरवा निळा करून टाकला. घरलेला प्रसंग आहे. अजूनही ते पैलवान आहेत, 90 वर्षाचं वय आहे. त्यांचं भाऊ आणखीन कुंदन वसतात, खुशाल वसतात, राम वसतात म्हणजे ठाकरेला माहिती वसतात कोणाला म्हणतात. पैलवान ते हे पगरं बिगरं जाडून मारायचं म्हणजे कमालाचे. आपली 4 बोटच त्यांची 1 बोट आहे. असा झोडला त्याला. पाणी पाणी पाणी. ते महाराज नाही मला त्रास देतो का? त्यांना आपली लंगुटी सोडून घे पाणी दिली धार त्याच्या तोंडात. अजून ते महाराज माझं फार प्रेम होतं त्यांचं. विद्यार्थी होतं मी. ते 16 आले, सगळे विद्यार्थी नाही गेले निघून औरंगाबाद. दिवाळी सुट्टीमध्ये एकटाच मी तिथं.
जनेश्वराची पूजा त्रिकाल करायची. तर ते चोर आले तर ते त्यांच्याजवळ कुत्रे होते, ते भुंकले, ते भुंकत भुंकत पर आश्रमपर्यंत आले. त्यांचं समाधी अशी नाही तर आश्रम आहे. ते आले महाराज काठी घेऊन, ए मधो उठ, चोर आ गए साले इधर. बाबा क्या है लेने जाने के लिए? कुछ नहीं. आम्ही उठलो, पाहिलं तर खरंच ते चोर पळून हे डोक्यात की काठी ते गेले चोर पळून. ते झाडं बिडं लावलं तर बकऱ्यावाले आलं आणि ते झाडाच्या फांट्या तोडल्या. ही छत्री घेऊन उभी होती, त्यांना असं राग आला, छत्री सगळंच त्याला मारलं, छत्री तुटून गेली. उतारा असो चढा असो पॅन्डल कमी, सायकलवर जायचं, पॅन्डल कमी करायचंच नाही, उतारावर नाही चढावर नाही. असे ते लखनगिरी महाराज होते, माझ्यावर फार प्रेम होते त्यांचं. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो, ते चाद्य होऊन लागलं, ते तो अपघाती मेला, तिथं लोकांनी मारलं त्याला. कधी झालेली घटना आहे. चिकडून येताना त्रास व्हायचा. आमच्याबरोबर एक विद्यार्थी होता लक्ष्मण नावाचा. आम्ही दोघं रात्री क्लासहून आलो तर तिथं काय ओसाड होती जागा. तो आणि मला माझ्या सायकलवर दोघं एवढं कुत्रं, सायकल एवढं कुत्रं राहील पुढं. तो पडला असं खाली, मी समोर चाललो आणि तो मागं पडला. काय झालं मग? अरे काही चांगला रस्ता आहे, तू कसं काय पडला? म्हणजे कुत्रं आडवं गेलं. एवढं मोठं कुत्रं असतं का? सांगायचं तात्पर्य की दीदीचं महत्त्व सांगतात तुम्हाला. जनेश्वराची जागृत भूमी, जनेश्वराची जागृत भूमी, जनेश्वराची जागृत भूमी, जनेश्वराची जागृत भूमी. पहा पहाती हनुमान टेकडी, पहा पहाती हनुमान टेकडी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. फार त्रास व्हायला लागला, शरीर आळापिळ्या द्यायला लागलं, रडायला लागला. विद्यार्थी जनार्दन स्वामीची पर्णकुट्यामध्ये नेलं त्याला. सगळ्यांनी नेत्याने विधी म्हणले, जनार्दन स्वामीच्या नावाचा जप केला. ओम मृत्युंजय. बाबाजी कसं असायचं, प्रवचन सुरू व्हायच्या अगोदर ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठा शामय कितीतरी वेळेस हा मंत्र म्हणायचे. नंतर बाबाजी प्रवचन सुरू करायचे. मग आम्ही तसंच केलं, ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठा शामय. जसं जसं मंत्र व्हायला लागलं तसं तसं तो रडायचं कमी झालं, डोळ्यातून पाणी एक जायचं कमी झालं. जनार्दन स्वामीच्या फोटोकडं पाय बाबा काय उपाय करतात. आम्ही विद्यार्थी 7-8 विद्यार्थी हो मृत्युंजय रुद्राय म्हणून द्या हो. हे बाधा जी आहे ही तुम्ही नाही म्हणले, देवी ईश्वरवाद्यांना मान्य नाही, अंधश्रद्धा वगैरे म्हणतात. ते लोक म्हणतात पिशाचे वगैरे काही नाही. पण एकच काय घडतं, चांगली सुशिक्षित मुलगी, चांगली शिकलेली चांगली, आणि तिच्या त्या अंगात आलं की ती सगळं भान विसरून जायची, कपडे वगैरे, तरुण काशी लोळायची काय, असं करायचे काय. ते जनावरं घेऊन आलो म्हणून बाबा हे अवघड आहे, विद्यार्थी अवस्था आहे, इथं सगळे विद्यार्थी राहतात आणि तरुण मुलगी आहे, तिला काही भान राहत नाही. बरं ते झालं का तिचं ते संपलं का घुमायचं, परत सावरून बसायचे कपडे वगैरे. काय प्रकार आहे म्हणलं बाबा. आता नित्याने मी दिली या, तिला बरोबर घेऊन या, स्नान करा. आणि नित्याने मी दिला महाराज ती पिशाची बाधा कमी झाली. ही मृत्यूचं भय असणाऱ्या गोष्टी आहे. ओम ग्रहभूत पिशाच्यात, हे मृत्यूचे भयदायक हे लोक ग्रह आहे. म्हणून याच्यापासून दूर होण्यासाठी द्या हो नित्यनिमितीचं पाठ केला पाहिजे पद्मासन समस्तीपर्यंत. किती म्हणून तारक आहे. ओम मृत्युंजय, हे मृत्यूपासून भीती काढण्यासाठी. ओम मृत्युंजय रुद्राय, भगवान वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतो आणि भक्ताचं रक्षण करतो. ओम मृत्युंजय रुद्राय. जसं भगवान नारायणाने अवतार घेतले तसं भगवान शंकराने सुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवतार घेतले. परित्राणायम साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय मी संभवामी युगे युगे. रुद्र म्हणून अवतार घेतो भगवान. ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शांभय. सगळ्याला माहिती आहे समुद्रमंथन झालं. दशावतारमध्ये पहिलं मत्स्य, नंतर कच्छ अवतार. समुद्रमंथनातून सर्व संपत्ती समुद्रात पडल्यानंतर ती घुसळायचं काम सुरू झालं. सुवासुकीचा दोर केला, मंदाराचराची रवी केली आणि कच्छप रूपानं भगवंताने ती रवी धारण केली. मग त्याच्यातून पहिलं संघर्षातून काय निर्माण होतं,
भगवान शंकराच्या जे निर्माण झालं या संघर्षातून, घुसळण्यातून पुढं लोणीने आलं. सगळ्यात अगोदर विष आलं. त्या वासुकी तापल्यानंतर त्याची गरळी आली, सापाची गरळी आली, आणि ती गरळी आता खाली पडणार. सांगितलं की पार्वती, जर ही गरळी खाली पडली सापाची तर सर्व जग जळून जाईल, एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. मग यांचा उपयोग नाही होणार समुद्र मंथनाचा. असं कर, ते विष मी घेऊ का? आता मला सांगा, भगवान शंकराने सुद्धा पार्वतीला विचारलं. तुम्ही विचारून आले का? कोण कोण विचारून आलं? हात नका वर करू, तुमचं काही परीक्षा पाहत नाही, पण बहुतेक लोक विचारून आले. असं काही काहीचं विचारीच नसेल तर ते म्हणतील जा 7 दिवस माझ्या डोक्याला ताण नाही. काही काहीनं चांगली संमती दिली असेल. आता विष प्यायचं आहे, पार्वतीला काय विचारलं भगवंताने? आध्यात्मिक अर्थ असा आहे महाराज, आपण शरीराला काय म्हणतो? शरीराला प्रकृती म्हणतो. प्रकृती स्त्रीलिंगी आहे. गुरुजी आले. माशी स्त्रीलिंगी आहे आणि पुलिंगीला काय शब्द म्हणून? माशी स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी. मासा स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी. पुरुषलिंगी मासा, स्त्रीलिंगी काय म्हणून? माशीला काय म्हणणार तुम्ही? त्याच्या मादीला काय म्हणणार? शब्द नाही. माशी स्त्रीलिंगी आहे, मासा पुरुषलिंगी आहे, पण दोन्ही जाळ्यात गुंततात. गुरुजीसाठी काही असले शिकले, दोन्ही जाळ्यात गुंततात. कोणत्या? कोळ्याच्या. माशीला कोण खातं? जाळं असतं ना कोळ्याचं, त्याच्यामध्ये माशी गुंतली खाऊन टाकतात. माशाला कोण खातं? तुम्हाला ध्यान देत नाही खाणारे असेल तर. मासे पण कोळ्याच्या जाळ्यात आगाडतो. मग तो कोळी वेगळा आणि हा कोळी वेगळा. किती विरोधाभास आहे. स्त्रीलिंगाचं पुरुषलिंगी नाही, पुरुषलिंगाला स्त्रीलिंगी नाही. गमती जमतेचा अभ्यास आहे. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. विद्यार्थ्याला येताना जोड्या लावा. माशी स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी काय लिहिणार तुम्ही? मासा पुलिंगी, स्त्रीलिंगी काय लिहिणार? जोड्या लावा. कसं काय जोड्या लावते? दोन्ही कोळ्याच्या जाळात आवडतात. दोन्ही कोळी कोणते? एक किडा आहे आणि एक माणूस आहे. कोळ्याच्या जाळात आचरणारे माणसं माशी खातात, माशी अटकतात, ते माणसं खातात. आणि माशी खाल्ली तर खाल्लेले मासे बाहेर येतात. किती विरोधाभास आहे. आता तुम्ही मासे खाल्ले, खाऊ नका पण खाल्ले, आणि माशी खाल्ली त्याच्याबरोबर नादामध्ये दारूच्या, राहील का पोटात? आता माशी कशी काय एवढी माशी तुम्ही? श्रीराम जय राम जय जय राम. सांगायचं तात्पर्य हे की देह ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय श्याम. त्या समुद्र मंथनातून विष निघलं. पार्वतीला विचारलं देवाने, कारण हे प्रकृती तुला पचवायचं आहे, माझं काही नाही. शिवोहम शिवम चिदानंद रूपम शिवम. मी चिदानंद आहे, मी आत्मरूपा नाही, मला त्याचा त्रास नाही, पण तुला त्रास होईल. म्हणून पार्वतीला विचारलं, कारण ती अर्धांगिनी, अर्धनारी नटेश्वर, एक नारी एक पुरुष, तो एकच आहे. म्हणून देवाने पार्वतीला विचारलं आणि देवाने ते विष धारण केलं तर सगळं कंठापर्यंत भरलं. कोणी म्हणतं कंठात ठेवलं. आहेस तू भोळा साम सदा शिवा. आहेस तू भोळा साम सदा शिवा. विषप्राशुनिया कंठ तुझा निळा. विषप्राशुनिया कंठ तुझा निळा. तुझ्या भक्तीसाठी झिजवीत ही काया. तुझ्या भक्तीसाठी झिजवीत ही काया. गोड मानुनी घे दिगंबराची सेवा. आवड तुला वेलाची शंकरा. आवड तुला वेलाची. ते विष घेतल्यानंतर साऱ्या अंगाचे 10 झालं महाराज. जे विष घेतात ना
ते गेले तर बरं आहे. नंतर डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरनं जर उपाय केले, तुमच्या सर्व होलमध्ये नळ्या असतात, खालून वरून सगळीकडून ते विष काढण्याचा प्रयत्न करतात. आणि तो जर वाचला तर तो परत म्हणणार नाही की मी विष घेईन म्हणून. इतका त्रास काढतात, इतका त्रास होतो बरं शरीरातून काढायला. अशा प्रकारचं विष घेतल्यानंतर भगवान शंकराला हाय हाय सर्व अंगाचा 10 झाला. विंचू चावला कोणाला? खेड्याच्या लोकांना चावलं. विचारा किती आग होती. त्यात इंगळी चावले तर विचारूच नका. सहन झाला तर बरं आहे, नाही तर माणूस मरून जातो. सापाचं विष किती कठीण असतं. काही काही साप इतकी विषारी, एवढ्या सापल्या आपल्याकडे एवढे विषारी नाही, पण कोबरा म्हणा, घोणस म्हणा, चावलं तर ताबडतोब 1 मिनिटात इतकं विष असतं. आणि ते तर भगवान शेषाचं विष येते, ती कंठात भरलं भगवान तर सर्व शरीराचं आग झाली. 10 झाला सर्व शरीर. थुंकी आली तर विषारी वनस्पती, भांग काल सांगितलं ना तुम्हाला, ही भांग नावाची, धतुरा नावाची विषारी जी वनस्पती आहे ती निर्माण झाली त्याच्यापासून, त्या थुंकीपासून. एवढं ते विष आहे. काही काही झाडाची पानं अशी असतात आणि एखादा किडा आला का ते पान मिटून घेतं. ते मांसाहारी वनस्पती काही तुम्ही पाहत आहे. हे ॲग्रिकल्चरमध्ये शिकवलं जातं, मांसाहारी वनस्पती कोणती, काय वनस्पती कोणती. अशा काही विषारी वनस्पती झाल्या. शिंक आली, खाली पडलं त्याचा विंचू झाला. अशी सगळं मूळस्तंभामध्ये सगळं सांगितले की काय काय उपप्राणामधून काय काय बाहेर आलं शंकर, सगळं विषदायक. त्या धतुरा झाला. धतुराचं विष असतं. जो कनक से कनक पाये बहुराये नर देखे बहुराय. कनक म्हणजे धतुरा, असं पाहत काटे काटे असतात. निळा धतुरा असतो, पांढरा धतुरा असतो. पूर्वी त्याचं विष संभाजीराजांच्या घोड्याला तीच विष पाडलं. सुंबा म्हणतात त्याला. त्याचं धतुऱ्याचं बी घोड्याला चारलं, त्यांचा घोडा मारून टाकला. असे ईर्ष्या द्वेष चांगला नाही महाराज. आणि ते विष, कनक म्हणजे सोनं आणि कनक म्हणजे धतुरा हिंदीमध्ये. कनक से कनक पाये बहुराये नर देखे बहुराये. सोनं पाहिल्यानंतर माणूस वेडं होईल. अरे बाबा एवढं सोनं मिळालं, एवढी लॉटरी लागली, आरशेवायू होतं. आणि धतुरा खाल्ल्यानंतर माणूस मरतं, सोनं पाहिल्यानंतर माणूस मरतं. कोणात विष जास्त आहे, सोन्यात का धतुऱ्यात? म्हणून द्या धतुरा अशा वेगळ्या प्रकारची इतकं विष शरीरामध्ये भरलं. सगळ्यात शेवटी भगवान शंकरांनी डोक्यावर बिल्वपत्र घेतलं आणि त्या बिल्वपत्रानं थोडं शांत झाली. सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने, रामनाम वरानने. काल बाबाने किती सुंदर असं चांगल्या प्रकारचं नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि हरिपाठाच्या निमित्तानं. एक तत्व नाम दर धडी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. कोण करुणा करणारे महाराज? कोणी कामाला येत नाही. कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कोणी तारायला तयार नाही महाराज. म्हणून देवाने बिल्वपत्र, तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एक तरी बिल्वपत्र वाहो. दर्शनम बिल्वपत्रश्यम स्पर्शनम पापनाशनम अघोर पातक संहारम. एक बिल्वपत्रम शिवार्थम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम स्वार. अखंडे बिल्वपत्रस्य पूजे शिवशंकरम कोटी कन्या महादानम. एक कन्यादान केलं तर पृथ्वीमोलाचं पुण्य आहे. मुली झाली आपल्याला धाक वाटतं, पण एवढं पुण्य देऊन जाते ते तुम्हाला. पण आपल्याला नाही. मुलगी नको, मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. पण मुलगाच बापाच्या कमरात लात घालू शकतो. मुलीने घातलं कधी आतापर्यंत? का तुम्ही तिची उपेक्षा करता? कोटी म्हणजे एक पृथ्वीमोलाचं पुण्य ती देऊन जाते तुम्हाला. पण काय महाराज लोकांना आता नकोच वाटतं. कशात कमी? कोणत्या क्षेत्रात त्यांची प्रगती नाही मला सांगा. सैनिकी क्षेत्रामध्ये
कालचं सिंदूर तुम्ही पाहिलं असेल, 2 मुलींनी हँडल केलं. काय बुद्धी असेल. शिवाय आणखी वेगळ्या समाजाचे असून सुद्धा किती दृढविश्वास, किती हिंदुस्थानावर किती आत्यंतिक प्रेम आहे महाराज. तिने विचार केला की आपले बांधव आहे, कसं काय मारायचं. याला म्हणतात दृढनिश्चय, यथात्म दृढनिश्चय. असे दृढनिश्चय होते छत्रपतींच्या सेनेमध्ये. मुस्लिम पण होते, पण निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, अनिक ते वर्म पाहू नये अशी निष्ठावंताची मांदियाळी लागते द्यावं. तुम्ही सर्व जनार्दन स्वामीवर निष्ठा ठेवणारी मंडळी आहे, म्हणून तुम्ही अनुष्ठानाला आलात आणि हेच तुम्हाला कामाला येईल, दुसरं कामाला येणार नाही. हेच तुमचं दृढ श्रद्धा ठेवा, दृढ विश्वास ठेवा आणि म्हणून मग तो भगवान रक्षण करेल. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझं बीन शंभो माझं कोण तारे. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे. आपल्यासाठी त्यानं विष घेतलं. शमेती कल्याणम भोईती करता. सगळ्या भयदायक वस्तू आपल्याजवळ ठेवल्या. तो स्मशानात राहतो, चिता भस्म लावतो, भांग दत्तुरा खातो. गांजाने बरं का, भांग दत्तुरा सांगितलं आहे, गांजाने सांगितलं. दम मारतो मिट जाई गम नाही. गांजाच्याच झाडाला भांग मानतात. भांग दत्तुरा खात होतो. बाबाजी म्हणायचे काय कमाल झाली भाऊ, तो धनी सर्वांना सगळं काही देतो, पण त्याला बिचारायला धन्याला दत्तुरा आणि चोराला मरिदा. चोर चांगलं खातात त्याच्या नावावर, त्याच्या नावावर चोर चांगलं खातात, त्याच्या नावावर चोर चांगलं वागतात. कसं वागतात का त्याच्या नावावर आयुष्य आराम करतात, ऐश्वर भोगतात. आणि त्याला बिचारायला भांग धतुरे का भोजन, भांग धतुरे का भोजन, भस्म में भाषा, हरि ओम हर 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 महादेव. म्हणून द्या भगवंताला या महिन्यामध्ये एक तरी बिल्वपत्र दररोज व्हावं. बेल पुष्पावरती शंकराची प्रीती, बेल पुष्पावरती शंकराची प्रीती. कपाळी भस्म शोभे छान हो, कपाळी भस्म शोभे छान छान छान. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. पांढरा दत्तुरा हे भगवंताला आवडतं. खरं वाचते ते विषारी आहे. म्हणून पाऱ्याचं शिवलिंगाचं करतात लोक, तुम्ही पूजाला करतात. पारा तसं एकवटत नाही, पण केलं जातं काही प्रक्रिया करून. त्या शिवलिंग जर असेल पाऱ्याचं, काही आहे जाणकार मंडळी, पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर काय होतं, मृत्तिका शिवलिंगाची पूजा केल्यानंतर काय होतं, नर्मदेश्वराची शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय संजीवनीमध्ये सगळं सांगितलं आहे. म्हणून पाऱ्याचं जे शिवलिंग आहे ते भगवंताचं शिवलिंगाचं त्याचं हे घेऊ नये, तीर्थ घेऊ नये. पारा विषारी आहे. शरीरात जर पारा गेला, एक मुलगी गेली डॉक्टरकडं, म्हणे डॉक्टर ते थर्मोमीटर तुम्ही तोंडात दिलं ना, ते मला ध्यान नाही राहिलं, मी चावलं ते आणि ते पारा माझ्या पोटात गेला. आता मला काय होईल, म्हणे काय होईल आता, व्हायसारखं काही राहिलंच नाही, आता काय होईल. विषारी तो काय विचारूच नका. एक लहान पोरानं ते डॉलर घेतला, कुठे पैसे, कुठे माझे पैसे, त्यानं तोंडात घातला आणि ते गिळलं. ते सोनोग्राफीमध्ये निघलं त्याच्या तोंडामध्ये, ते पोटामध्ये ते 1 रुपया काढता ऑपरेशन करावं. जाऊ दे, घेऊ द्या ना, काय चॉकलेट खाईल, काय खाईल. पण असे काही काहीच्या अंगामध्ये भावनी येते पोरांनी काही चोरल्यावर. आता लहान मुलं आहे ते चोरतातच. हालही चिडचिड करतो, हालही ऐकत नाही. आणि तुम्ही ऐकत होते का तुमच्या बापाचं? आमच्याकडे येतात ह्या अशा कंप्लेंट खूप छान. ही कंप्लेंट बॉक्सच आमचा धंदा. हालही चिडचिड करतो. पेरणीच्या टायमाला चिडचिड झाली असेल तर तो चिडचिडच करणार. कळलं तुम्हाला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय, हे सर्व तो भय देणारा वस्तू स्वतः जवळ ठेवतो. म्हणून त्याची भक्तीमध्ये आपल्याला अमृत मिळतं. अमृत म्हणजे दूध सारखं प्यायचं नाही, चरणामृत आहे, कृपा अमृत आहे. त्यांची कृपा झाल्यानंतर जीवन सुखकर होतं. अमृतसारखं आहे. जे व्यसनाधीन माणसं आहेत, परमार्थ करत नाही, त्यांचं जीवन पहा कसं आहे. अमृत आहे का ते? भक्ती नाही, काय नाही, खाणं पिणं दुसरं त्यांना काही माहीत नाही. अशा लोकांचं जीवन विषासारखं आहे देवाला. आणि जे भक्ती करतात, गुण्यागोविंदानं राहतात, पती पत्नी चांगले का जीवन आहे, मुलं बाळं चांगले आहे, सुसंस्कारित आहे, घरामध्ये परमार्थ आहे, किती अमृत. हेच अमृत आहे देव. काय अमृत काय दुधासारखं थोडी आहे. हे सुद्धा त्यांचं कृपा अमृत आहे. आणि म्हणून हे कृपा अमृत तुम्हाला प्यावं, तुम्ही घ्यावं आहे. म्हणून नित्यनेमिदेचा हा पहिला मंत्र ऋग्वेदातला आहे. आणि अशाच प्रकारचं आपल्याला 8 दिवस आपल्या नित्यनिमिदेचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. आपण शांत चित्तानं ऐका. जितकं काही अंतःकरणात ठेवता येईल ते ठेवा. आणि लिहून घेता आलं तर चांगलंच म्हणून द्या. हो, अशा प्रकारचं आपल्याला 8 दिवस नित्यनिमिदेच्या प्रत्येक मंत्राचं, प्रत्येक स्तोत्राचं महत्त्व पाहायचं आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं जे काही व्यासगा दिलं आणि स्मरण होईल ते तुमच्या पुढं विदित करण्यात येईल. आपण तर काही मोठे फार कीर्तनकार प्रवचनकार नाही. गुरुमाऊलीच्या सानिध्यातला हा गुरुचा प्रसाद आहे. तो वाटण्याचं काम करतात. तुम्हीच पेढे आणतात आणि आम्ही सांगतो तुम्हीच वाटा. आम्हाला काय पेढे खाता येतं? सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका तुम्ही रानभरी. इकडं तिकडं भटकू नका महाराज. हा प्रसाद तिथून घेऊन जा. तुमच्या जीवनामध्ये अमृताचं सारखं गोड होईल प्रपंच. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आरतीसाठी उभं राहायचं आहे. आपल्या हातातील पुस्तकं वही हातात ठेवायची, खाली नाही ठेवायची. हात जोडून उभे राहा. चला आरतीसाठी, चला ओवाळण्यासाठी, आरती ओवाळण्यासाठी.